फाउंडेशनच्या माध्यमातून विजय बाळासाहेब दगडे यांच्या वतीने आयोजित रक्तदान शिबिरात 213 जणांनी रक्तदान केले। या रक्तदान शिबिरात प्रत्येक रक्तदात्यास आकर्षक स्मार्ट वॉच भेट देण्यात आली, तर नेत्र तपासणी शिबिराचा लाभ 691 जणांनी घेतला। यावेळी सामाजिक कार्यकर्ते सोमनाथ दगडे, माजी आमदार महादेव बाबर, पुणे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष जालिंदर कामटे, शिवसेना शहर प्रमुख प्रमोद उर्फ नाना भानगिरे, मनसे शहराध्यक्ष साईनाथ बाबर, उद्योजक नंदलाल मौर्य, माजी नगरसेवक गणेश ढोरे, माजी नगरसेवक प्राची अल्लाड, पद्मावती फाउंडेशनचे अध्यक्ष विजय बाळासाहेब दगडे आदी मान्यवर उपस्थित होते। या सामाजिक उपक्रमाबद्दल बोलताना विजय दगडे म्हणाले, पद्मावती फाउंडेशनच्या वतीने पिसोळी परिसरात विविध सामाजिक कार्यक्रम राबविण्यात येत असतात। आज आम्ही रक्तदान शिबिर आणि नेत्र तपासणी शिबिर घेतले, त्यांना नागरिकांचा उत्कृष्ट प्रतिसाद मिळाला। पुण्याचे पॅडमॅन योगेश पवार यांच्या सहकार्याने महिलांना आरोग्यविषयक मार्गदर्शन करण्यात आले। या 3 उपक्रमामुळे परिसरातील गरजूंना उपयोग झाला। पद्मावती फाउंडेशन भविष्यात असे समाज उपयोगी उपक्रम राबविणार असल्याचेही दगडे यांनी सांगितले।